नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची वाट पाहत होता आणि आता ती ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. पहा, आपण सेट एक्झाम युनी पुणे या पोर्टलवर आलेलो आहोत आणि आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहूयात. बघा, हे पहा मित्रांनो, येथे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिसत आहे आणि या ॲडव्हर्टाइजमेंट प्रमाणे सेट परीक्षा ही नीट पहा रविवारी दिनांक 26 जुलै 2026 नीट पहा 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात येत आहे. आणि ही सदरहू परीक्षा बघा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी किंवा गोवा या शहरातील केंद्रांवर घेण्यात येईल. आता नीट पहा, विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळ हे संकेतस्थळावरती उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावायचा आहे. आणि नीट पहा, येथे काय दिलंय, संकेतस्थळावरील नियमित शुल्कात परीक्षा अर्ज आता कुठपासून सुरू होणार आहे बघा, 2 जून सकाळी 11 वाजल्यापासून हा सेटचा फॉर्म आपल्याला अवेलेबल होणार आहे. 2 जून 2026 सकाळी 11 वाजल्यापासून ते 16 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 2 जून 2026 ते 16 जून 2026 पर्यंतच हे अवेलेबल असणार आहे. आणि विलंब शुल्कासहित परीक्षा अर्ज भरण्याचा कालावधी आहे विलंब 17 जून 2026 सकाळी 11 वाजल्यापासून तर 19 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आता बघा खाली पाहू आपण, विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा. अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. तसेच म्हणजे जो अर्ज भरणार आहात तुम्ही तो अर्ज तुमच्याकडे ठेवायचा आहे. तसंच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडे पाठवू नये. म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही जो फॉर्म भरणार आहात सेटचा तो फक्त त्याची प्रिंट तुमच्याकडे ठेवायची आहे, कुठेही पाठवायची नाही. आणि आता महत्त्वाचा मुद्दा की एक्झाम फीज किती लागणार आहे, शुल्क किती लागणार आहे, संवर्ग दिलाय बघा खुला, ओपनसाठी दिलेले आहे नियमित 800 रुपये. हे कधीपर्यंत आहे बघा, 2 जून ते 16 जूनच्या दरम्यान जर तुम्ही फॉर्म भरत असाल 2 ते 16 जून 800 रुपये लागतील. आणि विलंब 17 ते 19 तारखेला बघा 17 ते 19च्या दरम्यान 1300 रुपये तुम्हाला लागतील. आणि ओपन सोडून बाकीच्या बघा 2 नंबर दिला, इतर मागासवर्गीय, भटक्या व विमुक्त जाती जमाती, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणारे उमेदवारांसाठी. म्हणजे ओपन सोडून बाकीच्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी शुल्क आहे 650 रुपये. हे बघा 2 जून ते 16 जून त्या दरम्यान जेव्हा तुम्ही अप्लाय कराल ॲप्लिकेशन त्यावेळेस 650 रुपये तुम्हाला शुल्क द्यावे लागेल सेट परीक्षेसाठी. आणि 17 जून ते 19 जूनच्या दरम्यान जर फॉर्म भरत असाल तर 1150 रुपये तुम्हाला इथे शुल्क भरावे लागेल. त्यानंतर बघा टीप त्यांनी दिली, उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या आर्थिक मर्यादे संबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अलीकडील निर्णय संदर्भासाठी पाहावा. तसेच या संदर्भात गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय बंधनकारक राहील. आता फॉर्म कसा भरायचा बघा, विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे की आत्ता आपण बोललो, जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI इंटरनेट बँकेद्वारा अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा. म्हणजे तुम्ही जे फीज भरणार आहात ते फीजची रिसिप्ट सुद्धा तुमच्याकडं ठेवायची आहे, फॉर्म आणि रिसिप्ट. आणि अत्यंत महत्त्वाचं बघा काय सांगितलं त्यांनी, सेट परीक्षेचे शुल्क भरलेले विद्यार्थ्यांची यादी. आता तुम्ही फॉर्म भरलाय, फीज भरली, तर तुमची यादी या संकेतस्थळावर साधारणपणे बघा काय दिलंय, जुलै महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल. जुलै महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यात
तसेच परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्या विद्यार्थ्याचे नाव सदर यादीत समाविष्ट नसेल अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा म्हणजे कोणता, फीज रिसिप्ट भरल्याचा पुरावा सेट support@pun.unipune.ac.in या ईमेल आय डीवर पाठवावा. आणि महत्त्वाचं, या सेट परीक्षेचे माहितीपत्रक अभ्यासक्रम विद्यापीठाच्या बघा या वेबसाईटवरती किंवा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आणि अत्यंत महत्त्वाची शेवटची टीप आहे, जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट उत्तीर्ण किंवा पात्र असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही. बरेचसे विद्यार्थी 2 वेळेस मी सेट पास झालो, 10 वेळेस झालो, 5 वेळेस झालो असं सांगत होते पहिले, पण आता तसं होणार नाही. आता तुम्हाला एका विषयात एकदाच सेट पास करता येईल किंवा उत्तीर्ण होता येईल, वारंवार करता येणार नाही. मित्रांनो बघा, आता पुन्हा एकदा सांगतोय, 2 जून पासून फॉर्म अवेलेबल राहतील तर 16 जून पर्यंत राहतील. आणि विलंब शुल्कासहित ही तारीख आहे 17 जून ते 19 जूनपर्यंत. त्यामुळं तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरा. आणि तुम्हाला पाहिजे असल्यास मी 2 तारखेला तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा आहे, बिनचूक कसा फॉर्म भरायचा आहे ते मी तुम्हाला या आपल्या जीनियस थिंकिंगवरती व्हिडिओ बनवून नक्कीच सांगेन. थँक्यू.